नमस्कार मित्रांनो लक्षात घ्या की बरेच मी युट्यूबला व्हिडिओ केले होते नर्सरी लागवडी संदर्भात आणि नर्सरी लागवडी संदर्भात आंबा काजू ह्या इतर फळांसंदर्भात आपण चर्चा करत होतो किंवा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत होतो आणि आपल्या नर्सरीतली झाडं दाखवत होतो. काही शेतकऱ्यांचं असं कमेंट होतं की तुमच्या नर्सरीत असे वैशिष्ट्यपूर्ण कुठली झाडं आहेत आणि त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे की आमच्याकडे वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण जी झाडं आहेत जी तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल. आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ 5 लाख झाडं आहेत आणि या 5 लाखामध्ये 2 लाख फक्त नारळच आहेत 18 व्हरायटीचा आणि व्यतिरिक्त फुलझाडं आणि फुलशेती आणि फळझाडांची वैशिष्ट्यपूर्ण अशी झाडं आहेत आणि त्या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये आपण कुठली झाडं आहेत ती प्रत्यक्ष बघूया. जगातला सगळ्यात महागडा आंबा मियाझाकी आंबा आहे. हा जपानचा आंबा आपल्याकडे मिळतोय आणि हा आंबा तुम्हाला उत्तम चवीला तर आहेच पण अतिशय महागडा आहे आणि सगळ्यात महाग आंबा म्हणून याची नोंद झालेली आहे. तर असा आंबाही तुम्हाला मिळू शकतो. जर पाहिजे असेल तर आपल्या बागेत एखादा असावा यासाठी तुम्ही लावू शकताय. गेल्या वर्षी युट्यूबच्या माध्यमातून लागवड झालेल्याचे आपण व्हिडिओ बघितले असतील तर उत्तमपैकी महाराष्ट्रातही आणि सिंधुदुर्गातही हा मियाझाकीचं रिझल्ट चांगले आहेत. त्यामुळे आपल्या बागेत असून तुम्ही उत्पन्नही वाढू शकताय. ठीक आहे. की आंबा महागडा आहे तसा तुम्हाला एक काळा आंबा आणि म्हणजे तो पिकल्यानंतर चॉकलेटी टाईप होतो असा काळा आंबा हा सुद्धा आहे. याचं नाव आहे कस्तुरी आंबा आणि कस्तुरी आंबा उत्तम असा रिझल्ट देतो. उत्तम कोकणामध्ये लागतो आणि त्याची चवही चांगली आहे. कस्तुरी आंबा ही आपल्या बागेतही असावा. मित्रांनो हा एक 4 किलो वजन होणारा आंबा आहे 4 kg मँगो आणि ह्या 4 kg मँगोचं वजन एका फळाचं 4 किलोपर्यंत होतं. तसंच हा बनाना मँगो आहे म्हणजे केळ्याच्या आकाराप्रमाणे दिसणारा हा जो आंबा खूप आकर्षित आहे आणि उत्तमपैकी चवीला येतो. तोही आपल्या बागेत असला तर आपल्या बागेची शोभा वाढते. तर मित्रांनो लक्षात घ्या हे आहेत संत्र्याचं आणि अशा पद्धतीने मोसंबीचे असे संत्रा आणि मोसंबीचे आपल्याकडे झाडं आहेत आणि ही जी झाडं आहेत ती तुमच्या बागेत एक तरी असावं जेणेकरून तुम्हाला लागवडीचं समाधान मिळेल. हे लिचीचं झाड आहे आणि लिची झाड हे दिसायला आपल्या बागायत मोहकता वाढवतं म्हणून लिची लागतंय कमी कोकणामध्ये पण एखादं झाड जर असेल तर तुम्हाला लिचीचं समाधान मिळेल की ते खायलाही मिळेल. हा बघा हा आहे लाल आवळा. दिसायला लाल त्याची पानं येतात शेंड्याकडचा आणि हा आवळा हिरव्या आवळ्यापेक्षा दिसायला जरा वेगळा असतो डिफरंट आहे आणि त्याच्यामुळे लाल आवळ्याचं झाड आपल्या एका बागेत असेल तर आकर्षकता आपल्या बागेची वाढवतो म्हणून एखादा लाल आवळा आपल्याकडे. मित्रांनो हे बघा हे ऍपल बोर आहे आणि आता जर बघाल त्याच्यावर छोटी छोटी बोरं लागलेली पण आहेत. त्यामुळे ऍपल बोर आपल्या बागेत असेल तर किमान कमी लागतात. चवीला थोडीशी डिफरंट असतात कोकणामध्ये तरी पण आपल्याकडे लागायला चांगली येतात आणि लागतातही चांगली. हा बघा हा काळा पेरू आहे. हा जरी काळा दिसला तरी लागाय म्हणजे फळ लागल्यानंतर चॉकलेटी टाईप होतो. त्यामुळे हा पेरू चवीला पण चांगला आहे आणि दिसायला पण वेगळा वाटतो. त्यामुळे असा अँटिक आयटम आपल्या बागेत एखादा असावा. मग अशी मित्रांनो आपण चेरी बघितलं. हे चेरीचं झाड जर बघाल तर आपल्याकडे उत्तम वाढतं आणि कोकणातलं वातावरण त्याला मानवतं. त्यामुळे चेरीचं झाड बागेत असणं गरजेचं असलं तर उत्तम आणि आपल्याला बागेची शोभा वाढवतो. हे आहे कॅन्सर फ्रूटचं झाड. कॅन्सर फ्रूट म्हणजे हनुमान फळ. सीताफळ जसं असतं रामफळ सीताफळ हनुमान फळ त्याच्यातलं हे हनुमान फळ म्हणजे कॅन्सर फ्रूट. उत्तमपैकी कॅन्सरच्यासाठी गुणकारी औषधी झाड म्हणून काम करतं. अधिक आपल्या कोकणामध्ये सुंदरपैकी कॅन्सर फ्रूट जवळजवळ किलोची होतात. त्यामुळे हेही बागेत आपल्या असणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या की मिरीमध्ये आपल्याकडे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामधला हा बुश प्रकार जो आहे बुश म्हणजे काय तर झुडूप वर्गातला मिरी आहे. हा एकदा तुम्ही लावला तर पिशवीतही किंवा कुंडीतही मातीतही लागतो आणि वर्षभर आपल्याला मिरी देतो. त्यामुळे बुश मिरी एक शोभाही वाढवतो आणि उत्पन्न पण देतो. त्यामुळे 2 in 1 या उद्देशाने तुम्ही बुश मिरी लावू शकताय. तर मित्रांनो लक्षात घ्या आमच्याकडे 18 व्हरायटीचे नारळ आहेत. म्हणजे नारळामध्ये 18 जाती आहेत वेगवेगळ्या स्वरूपात. म्हणजे जे स्वरूप आहे ते डिस्क्रिप्शन दिलेले असतं तेही तुम्ही वाचा. नारळामध्ये सुद्धा आमच्याकडे बऱ्याचशा व्हरायटी आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघाल मोठे नारळ असलेले हे सिलोन व्हरायटी आहेत आणि नारळ बघा केवढे हातात मावणार नाही एवढे नारळ आहेत आणि अशा नारळाची जर लागवड केली तर हे आपल्या बागेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण नारळ राहतो. याचा वापर करून तुम्ही घराची शोभाही वाढवू शकताय. इनडोअर किंवा आउटडोअरला समजा आपलं बोन्साय असेल तर आपल्याकडे वड आणि पिंपळ यांचे सुद्धा बोन्साय आहेत ते तुम्ही वापर करू शकता. मित्रांनो हे आहे ऑल स्पाइसेसचे झाड. ऑल स्पाइसेस म्हणजे 4 मसाल्याचं एकत्र मिश्रण लवंग दालचिनी जायफळ मिरी. आता हे जे ऑल स्पाइसेसचं झाड तुम्ही लावलं त्याची पानं म्हणजेच मसाला आहे. त्यामुळे झाड वाढेल तेवढं मसाला तुम्हाला घरात वापरायला मिळतो विक्रीला मिळतो. जवळजवळ 80% याच्यापासून मसाला काळा मसाला मार्केटमध्ये मिक्स केला जातो याच्यातून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अख्ख्या महाराष्ट्रभर याची लागवड केली तरी उत्पादन चांगलं मिळतं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ऑल स्पाइसेसची लागवड करू शकताय. त्याचबरोबर दालचिनी आणि काळी मिरी या 2 मसाल्याचीही तुम्ही लागवड करू शकता.
की आपल्या बागेत चंदन आणि रक्तचंदन असावं अशी वैशिष्ट्यपूर्ण जी झाडं आहेत ही तुम्ही घेऊ शकता. आजच्या घडीला हा जो चंदन आहे तो जवळजवळ 3.5 ते 4 फूट उंचीचा आहे आणि हा एकदा लावला की तुमचं साधारण 6 महिन्यात सेट होतो. हा जरी परान्नजीवी असला तरी तुम्हाला हा किमान 2.5 वर्षाचं रोप तुम्हाला मिळतं आणि हे 2.5 वर्षाचं रोप तुम्ही लागवड केलं तर सुंदरपैकी वाढ होते. हे जंगली असल्यामुळे कुठल्याही खताची आणि पाण्याची याला गरज नाही. बटू सुपारी, बटू म्हणजे बुटकी सुपारी, साधारण 1 ते 1.5 फुटापासून लागणारी एक स्पेशल व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये आमच्याकडे हिरेहल्ली आणि विठई अशी 2 व्हरायटी आहेत. आता हे झाड तुम्ही बघू शकता, हे हिरेहल्लीचं झाड आहे आणि असं दुसरं एक आहे ते विठाईचं झाड आहे. अशी बुटकी सुपारी जी आहे ती सेल्फी फळ, म्हणजे जर तुम्ही लागवड केली आणि जर तुमच्या फळं लागायला लागली ते 1-1.5 फुटापासून लागली, बघणाऱ्या माणसाला फोटो काढायचं मोह होणार. त्यामुळे अशी सुपारी तुम्ही आपल्या परसामध्ये किंवा आपल्या दारासमोर लावू शकता आणि त्याचा एक आनंदही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला कंपाऊंडची शोभा वाढवायची असेल आणि जर तुम्हाला उत्पन्न प्लस शोभा अशी 2 in 1 गोष्टी करायची असेल तर ही विठ्ठल म्हणून सुपारी आहे, उत्तम आहे. साधारण 2-2.25 वर्षाची आहे आणि ती जर लागवड केली तर उत्तम शोभा वाढते. आणि ट्री हाऊस किंवा झाडावर चढून तुम्ही चहा पिण्यासाठी किंवा डिनरसाठी तुम्ही जर गेटअप करत असाल तर त्याच्यासाठी ही ट्री हाऊससाठी अप्रतिम सुपारी आहे. मित्रांनो, हे आहे स्टार फ्रूटचं झाड. स्टार फ्रूटचं झाड हे फळांसाठी आणि चवीसाठी, खाण्यासाठी, लोणच्यासाठी, रस काढण्यासाठी, चटणीसाठी असं बऱ्याचशा उपयोगासाठी वापरलं जातं आणि याच्यापासून बरेचसे पदार्थही बनवतात, ज्यूस पण बनवलं जातो. तर हे आपल्या बागेत एक असावं. हे आहे ATMचं झाड, ऑल टाईम मँगो. वस्त्रा ही व्हरायटी आहे, वर्षभर कैरी देणारं, पिकून पण उत्तम लागतो, चवीला पण चांगला आहे, आपल्या बागेची शोभा वाढवतो आणि छोट्याशा झाडावर लागल्यामुळे ती क्यूट दिसतं. दुसरी जी व्हरायटी आहे वर्षभर लागणारी, ज्याला बारामासी म्हटलं जातं, म्हणजे रुमानी आंबा. हा आंबा जो आहे तो गोलाकार असतो आणि त्याला वर्षातून किमान 2 ते 3 वेळा आंबा लागत असतो. ज्यावेळी आंबे लागतात त्यावेळी त्याच झाडावर लगेच मोहर पण असतो, छोटे आंबे पण असतात, अशी तुम्हाला सगळी प्रक्रिया दिसत राहते. आणि हे जर झाड आपल्या बागेत असेल तर वर्षभर आपल्याला आंबे मिळतात. मित्रांनो, आमच्या श्रद्धा नर्सरीमध्ये जवळजवळ फणसाच्या 10 व्हरायटी आहेत आणि ह्या 10 जातीमध्ये गमलेस वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकार तर आहेतच, पण पिशवीत लागणारे पण फणस आहेत. म्हणजे इतक्या छोटे असतात, जवळजवळ 2ऱ्या ते 3ऱ्या वर्षापासून तुम्ही लावल्यानंतर पिशवीत लागतात किंवा जमिनीतही लागतात आणि चांगल्यापैकी लागतात, असे फणसही तुम्हाला मिळतील. हे साई सरबती लिंबू आहे, पिवळ्या रंगाचं होतं, उत्तम लागतं, पिशवीतच लागतं, साईज चांगली आहे, रिझल्ट चांगले आहेत, त्याला वर्षभर लागतं. त्याच्यामुळे ही व्हरायटी जर तुम्ही तुमच्या बागेत लावली तर तुम्हाला वर्षभर लिंबू मिळणार. मित्रांनो, हे पांढरं जांभूळ आहे, दरवर्षी लागतं, पांढऱ्या रंगाची जांभळं असतात, छोटं झाड असताना लागतो, पिशवीतच लागतो. त्यामुळे हे झाड तुम्हाला सहज काढता येतात, सहज खाता येतात, हे आपल्या बागेत असावं. मित्रांनो, ही आहे गोड चिंच आहे, साधारण 3 ते 3.5 वर्षांनी लागायला सुरुवात होते आणि चवीला पण चांगली आहे, त्यामुळे ही एक लावू. त्यानंतर हा आहे तो विलायती आवळा. हा लावल्यापासून साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात होतो. पेरूमध्ये आमच्याकडे जवळजवळ 4-5 व्हरायटी आहेत, त्यातला हा स्ट्रॉबेरी पेरू. हा स्ट्रॉबेरी पेरू पिकल्यानंतर दिसायला स्ट्रॉबेरीसारखा असतो आणि चवीला पेरूसारखा लागतो, भरपूर लागतो, घडाने लागतो. आपल्या बागेत एखादं स्ट्रॉबेरी पेरू असावा आणि मोहक दिसतो, बागेची शोभा वाढवतो आणि दर वर्षातून 2दा तरी किमान लागतो, त्यामुळे उत्तमपैकी रिझल्ट आहे. आमच्या नर्सरीमध्ये धूप, कापूरची झाडं आहेत. हे कापूरचं झाड आहे, आपल्या बागेत आपलं एखादं झाड असावं म्हणून तुम्ही आपल्या बागेत लावू शकता. वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे, धुपाचं आणि कापूरचं आहे. दुसरा आहे वैकुंठपती आहे. वैकुंठपती आपल्या बागेत किंवा कैलासपती तुम्ही लावू शकता. ही दोन्ही झाडं मोठी होतात, पण बागेत असावं म्हणून तुम्ही एक लावू शकता. हा एक शेवगा आहे, ओडिसी शेवगा आहे, 6 महिन्यात लागणार आहे, हाही असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हा रक्तचंदन आहे, आपल्याकडे पांढरा चंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही आहेत. मित्रांनो, हे एक वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे, याला म्हणतात आंबाडा. आपण नेहमी आंबाडा आंबट अतिशय असतो आणि झाडे मोठी होतात, पण हे शॉर्ट आंबाडा आहे, म्हणजे छोटा आंबाडा आहे. हा पिशवीतच लागायला सुरुवात होतो, त्यालाच फळं येतात, मोहर वर्षभर चालूच असतो. आंबाडे मोठ्या प्रमाणात लागतात, अतिशय कमी आंबट. म्हणजे जर पिकलेला आंबाडा जर ह्याचा खाल्ला, मोठ्या झाडाचा खाल्ला तर त्याला दाताला पण लागत नाही. पण हा जर आहे ना, तो पूर्ण पिकल्यानंतर तो दातानं चावून खाऊ शकताय. कुठल्याही प्रकारचा आंबट नाही, आतमध्ये टर्टीचं प्रमाण नाही, म्हणजे घट्ट भाग नाही, ज्याला कोय असते ती पण नाही आणि सतत फुलत असतो, सतत लागत असतो. उत्तमपैकी एक झाड आहे, आपल्या बागेत असलं तर सतत तुमच्या जागेत फळांनी भरेल किंवा सतत फळं येत राहतील. अशा पद्धतीने तुम्ही हा आंबाडाही बागेत लावू शकताय. हे एक तेजपत्त्याचं झाड आहे, आपल्याकडे दालचिनी आणि तेजपत्त्या स्वतंत्रही झाड आहेत. हा फक्त पानासाठी आणि दालचिनी साल, नागकेशर आणि पानांसाठी असं 2 in 1 वापरला जातो. जामाची झाडं आपल्याकडे आहेत, जामामध्ये जवळजवळ 4 कलर आहेत, 4 प्रकार आहेत, त्यांचंही तुम्ही बागेत आपल्या शोभा वाढवण्यासाठी लावू शकता.
त्याचप्रमाणे आपल्याकडे जांभळाची 10 kgची व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये 1 किलोमध्ये फक्त 10 जांभळं बसतात आणि 3 वर्षापासून लागायला सुरुवात होते. उत्तम व्हरायटी आहे, उत्तम लागायला आहे, उत्तम साईज आहे त्याला. ती आपल्या बागेत एक तुमच्या बागेची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही एखादं झाड लावू शकता किंवा स्वतंत्र प्लॉट करून उद्या मार्केटिंग किंवा विक्रीही करू शकता. ही एक उत्तम जात आहे. लिंबामध्ये बघाल तर ऑरेंज लेमन आहे, कोकण लेमन आहे, कोकण कृषी विद्यापीठाने हे सीडलेस व्हरायटी आहे. त्याच्यानंतर आपलं कागदी लिंबू आहे. अशा बऱ्याचशा लिंबूच्या व्हरायटी मिळू शकतात. वर्षभर लागणारा लिंबू किंवा सीझनल लागणारा लिंबूही आपल्याकडे आहे. ही अगरवूडची झाडं आहेत. अगरवूड तुम्हाला माहीत असेल, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये देणारं झाड आहे. अगरवूडची जर तुम्हाला स्वतंत्र लागवड करायची असेल तर अगरवूडची आपल्याकडे झाडं किंवा कलमं मिळतील. अगरवूडची संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तेही मिळेल. अगरवूड संदर्भात ज्या काही समस्या असतील त्याही तुम्हाला निरसन करण्यात येईल. लागवड करायची असेल, स्वतंत्र प्लॉट करायचं असेल तर अगरवूडची लागवड करा. बांबूमध्ये बघाल तर बल्कोआ म्हणून व्हरायटी आहे किंवा माणगा म्हणून बांबू आहे, जो कोकणात चालतो. पपई आपल्याकडे आहेत. पपईमध्ये सीडलेस पपई आहे. करवंदामध्ये लाल करवंद आहे, हे मार्केटमध्ये उत्तम चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लागतं आणि एक कंपाऊंडसाठी लोक घेऊन जातात. व दिसायला चांगलं, आकर्षित, बागेची शोभा वाढवणारं हे एक झाड आहे. निरफणस म्हणजे ब्रेड फ्रूट, उत्तमपैकी चवीला असणारं आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न देणारं आपल्याकडे ब्रेड फ्रूटचं झाड आहे. लाल केळी आहे, जी गोव्यामध्ये त्याला खूप मागणी आहे. आपल्या बागेतही एखादं झाडं असावं. मित्रांनो, आमच्या श्रद्धा नर्सरीमधून जवळजवळ 100च्या वरती झाडांचे प्रकार आणि प्रत्येक झाडाचे 10 ते 20 जाती असे विक्रीला असतात. जर तुम्हाला समजा अशा संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल किंवा या संदर्भात कोर्स पाहिजे होते किंवा अभ्यास पाहिजे असेल लागवडी संदर्भात, तर आमची वेळोवेळी अशी ट्रेनिंग चालू असतात. त्याच्यामध्ये आता जसं की 13 शनिवारी ऑनलाईन प्रशिक्षण आहे मसाला लागवड संदर्भात. यामध्ये तुम्हाला सगळं मसाल्याची माहिती दिली जाईल. अशा पद्धतीने फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, ग्राफ्टिंग अशा बरेचसे प्रकारचे जवळजवळ 30 ते 35 प्रकारचे आम्ही वेगवेगळ्या विषयाची ट्रेनिंग घेतो. ज्यांना कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल तर श्रद्धा नर्सरीशी संपर्क करा. धन्यवाद.